नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रोहिणी नैनाला म्हणते की हे बघ नैना, मला काय वाटतं की आपण असा मोठा काहीतरी धमाका करू. सरोज वहिनींनी आपल्याला 1 महिना दिलेला आहे, त्यामुळे छान असे वेगवेगळ्या आयडियाज तू शोध. परंतु सरोज वहिनींनी दिलेल्या वेळेच्या अगोदर आपण त्या अगोदर मोठा असा धमाका करू की अद्वैत स्वतः त्या कलाला हाताला धरून घराच्या बाहेर काढे. तेव्हा राहुल सुद्धा तेथेच असतो. तर नैना म्हणते की मॉम इन लॉ अद्वैत आणि कला या दोघांमध्ये एक असा मोठा फरक आहे. कला अशी वेंधळी आणि अगळपगळ वागणारी आहे, अगदी तो परफेक्ट आहे. मग त्यामुळेच आता या दोघांमध्ये आपल्याला काहीतरी यावरून काहीतरी कारण आहे, असं काहीतरी करता येईल. तेव्हा आता रोहिणी विचारते की अगं तुझं बरोबर आहे, परंतु नेमकं काय असं करायचं म्हणजे त्या दोघांमध्ये असं भांडण सुरू होईल. तेव्हा आता राहुल मोबाईलमध्ये पाहत असतो. रोहिणीचं त्याच्याकडे लक्ष जातं. रोहिणी म्हणते की राहुल, अरे राहुल तू सुद्धा असं काहीतरी आयडियाज आम्हाला दे. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा अगं हारलो ना मी, त्यामुळे आजकाल मात्र मला काही सुचत नाही. पण थांब, एक काम करतो, मी मस्त गरम पाण्याने शॉवर घेतो आणि मस्त त्यानंतर मला आयडिया सुचतील, त्यामुळे मी आलोच असे बोलून राहुल लगेच बाथरूम मध्ये निघून जातो. आणि तेव्हा आता रोहिणी म्हणते की बघितलंस का, याला कोणत्याही गोष्टीचं महत्व नाही. आपण इतक्या महत्वाच्या गोष्टीवर विचार करतोय आणि तो तर साधं इतकं विचारू शकतो. नक्की तुमचं काय प्लॅनिंग आहे, नक्की तुम्ही काय विचार करतात, तुमच्या मनामध्ये नक्की असं काय सुरू आहे. आणि हा तर आता बाथरूम मध्ये जाणार, गीजर ऑन करणार यावरूनच आता रोहिणीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती इतकी खुश होते आणि लगेच घाईने उठते आणि नैनाला म्हणते की अगं नैना कमालच झाली, कारण तुझ्या नवऱ्याने कोणतीही आयडिया न देता आपल्याला मात्र अगदी कमालच केली. तेव्हा आता लगेच नैना विचारते की काय मॉम इन लॉ कसं आणि काय. तेव्हा आता रोहिणी खुश होऊन म्हणते की हे बघ नैना, आपण गीजर ऑन करू. नैना म्हणते की म्हणजे काय करायचं. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं अद्वैत तर ऑफिसमधून येतच असेल आणि त्याचं आपण गीझर ऑन केल्यानंतर कडकडीत असा त्याला चटका बस, त्याचा अगोदरच लक्ष जाणार. अहो मॉम इन लॉ तो अगदी परफेक्ट आहे. रोहिणी म्हणते की अगं तेच तर, परंतु त्याला ही सुद्धा गोष्ट कळेल की त्या अगोदर रूम मध्ये गीझर ऑन कोणी केलं असेल. सर्व काही केले असेल तर ते कलाने केले. आणि तेवढ्यात आता हे ऐकून मात्र नैना तर अगदी खुश होते. नैना म्हणते की हो सो स्वीट, अगदी मॉम इन लॉ अगदी स्मार्ट, म्हणजे त्या वेंधळ्या कलाने दिवसभर गीझर ऑन ठेवला असं सगळ्यांना वाटेल आणि त्या अद्वैतला सुद्धा याचा खूप मोठा असा धक्का बसेल, हो ना. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो करेक्ट. आणि अद्वैत मात्र या सगळ्याचा म्हणजे तिचा आरडाओरडा करून या सगळ्याचा पान उतारा करणार. तेव्हा आता नैना खुशून म्हणते की म्हणजे यावरून अद्वैतला अगदी परफेक्ट कळेल तो आणि कला कसे मिसमॅच आहे ते, तो अगदी परफेक्ट. आणि रोहिणी म्हणते की तुझी ती बहीण अगदी 1 नंबरची वेंधळी आहे, त्यामुळे चल आता आपण लवकरात लवकर जायला हवं. ती कला नेमकं काय करते याचा आपण लवकरात लवकर अंदाज घ्यायला हवा. म्हणून त्या दोघी आता कला काय करते हे पाहण्यासाठी जातात. त्यानंतर आता इकडे अनामिका रडत असते आणि ती सोहमला म्हणते आय लव्ह यू. आता आय लव्ह यू म्हटल्यानंतर सोहमला तर आता एक धक्काच बसतो. अनामिका म्हणते की सोहम अजून सुद्धा तू माझ्या मनातून नाही गेलास रे, आणि खरंच तू मला खूप आवडतो. खरंच मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. अरे कोल्हापूरमध्ये मी तुझ्यासाठी मुद्दामून परत आले, तुला भेटत राहिले. जो काही आटापिटा मी केलेला आहे ना तो फक्त आणि फक्त तुला भेटण्यासाठी. आणि खरंच सोहम तू मला खूप आवडतो आणि माझी सुद्धा अशी इच्छा आहे की खरंच हे सर्व काही असंच वाटत असेल. आणि सोहम तुला आपल्याबद्दल काय वाटतं, माझ्याबद्दल काय वाटतं हे प्लीज सांग ना. तू या सगळ्यावरती तुझं काय उत्तर आहे हे स्पष्ट तुम्हाला सांग ना. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ अनामिका शांत हो आणि आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, परंतु तू मला इतक्या अचानक असं विचारलं त्यामुळे मी लगेच उत्तर नाही देऊ शकत, त्यामुळे प्लीज तू मला थोडासा वेळ दे. आय प्रॉमिस मी तुला नक्की त्याचं उत्तर देईल. तेव्हा अनामिका म्हणते की नक्की. तेव्हा ती लगेच आता सोहमच्या मिठी देते. तेव्हा सोहमच्या हात थरथर कापत असतात. तो मात्र आता अनामिकाच्या अंगावर सुद्धा हात ठेवत नाही. त्यानंतर अनामिका बाजूला होते, आपलं हेल्मेट घेते आणि चल सोहम तुला उशीर होईल म्हणून ती आता जायला निघते. त्यानंतर आता कला ही किचन मध्ये भाजी वगैरे जे काही आहे तर ते स्वयंपाकाची तयारी करत असते. आणि नैना आता डोकावून पाहत आणि काही झालं तरी आता ह्या कलाला खालीच कामामध्ये गुंतून ठेवायला पाहिजे. तोपर्यंत रोहिणी मात्र आता बाथरूम मध्ये गेलेली असते आणि जोपर्यंत मॉम इन लॉचं काम होत नाही तो कला मात्र मध्ये मध्ये करून तेथे कोलमडायला नको. तेव्हा आता रोहिणी सुद्धा वरून नैनाकडे इशारा करून पाहते.
तेव्हा आता नैना तिला आपल्या अंगठ्याने डन असे म्हणते, तुम्ही कामाला लागा, तोपर्यंत मी कलावर लक्ष ठेवते, तिला वर येऊन देत नाही, जबाबदारी माझी असेल, असा त्यांचा आता हा प्लॅन असतो. तोपर्यंत आता नैना सुद्धा आपल्या अंगठ्याने तिला डन म्हणते आणि रूम मध्ये निघून जात. तेव्हा नैना ही जिन्यावरून खाली येतच असते कलाकडे मुद्दाम तिला बिजी ठेवण्यासाठी. आणि तेवढ्यात आता आबा त्यांच्या रूम मधून बाहेर येतात. तेव्हा आबांच्या मनात आता एक दुसराच विचार असतो की कला आता त्यांना तेथे किचन मध्ये एकटी दिसलेली असते आणि जोपर्यंत कला इकडे आहे तोपर्यंतच तिच्याशी बोलायला हवं असं ते आता ठरवतात, नाहीतर आणखीन उशीर होईल. म्हणून ते लगेच कलाला आवाज देतात की कला, ए कला. तेव्हा कला लगेच म्हणते की हो ना आजोबा, बोला, काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा आता आजोबा म्हणतात की अगं कला, जरा इकडे येतेस, अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता नैनाच्या तर अगदी मनासारखं होत. तेव्हा कला लगेच आजोबांना म्हणते की हो आले. तेव्हा आता कला लगेच जाते तर नैना इतकी खुशून मनात म्हणते की चला आता ह्या म्हाताऱ्याला नक्की ह्या कलाशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणजे कला लवकर मोकळी होणार नाही, म्हणजे काट्यानेच काटा मोकळा झाला तर. त्यानंतर आजोबा रूम मध्ये येतात आणि त्यांच्या मागे कला येते. कला विचारते की काय हो आजोबा, काय झालं, काय बोलायचं होतं. त्यावर आता लगेच आबा विचारतात की हे बघ, मी तुला डायरेक्टच विचारतो, उगाच काहीतरी असं बोलून नाही. आणि हे बघ, तुझ्यात आणि अद्वैत या दोघांमध्ये नक्की काहीतरी असं सुरू आहे ना. तेव्हा कला मात्र शांत असते. तर आबा विचारतात की कला, अगं काय झालं, तू अशी गप्प का आहे. त्यावर आता कला म्हणते की काही नाही, आमच्यामध्ये नेहमीप्रमाणे भांडणं होत असत, बाकी सगळं काही ठीक आहे. तेव्हा आता कला मुद्दाम आजोबांना काही सांगत नाही आणि मनात म्हणते की जर आजोबा मी तुम्हाला हे सर्व सांगितलं तर तुम्हाला नक्की त्रास होईल आणि ते मात्र व्हायला नको. तोपर्यंत आता रोहिणी इकडे रूम मध्ये येते आणि रूम मध्ये येऊन ती गिझरचं बटन आहे ते ऑन करते आणि तेवढ्यात मात्र आता रोहिणी तेथेच उभी असते. तर नैना मागून येते आणि तिच्या पाठीमध्ये जोरात असं हात लावते. तर रोहिणी इतकी घाबरते, रोहिणीला असं वाटतं की नक्की कोणीतरी आलं म्हणून. तेव्हा आता मागे वळून पाहते आणि नैनाला म्हणते, तर नैना म्हणते की मॉम इन लॉ. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं नैना, तू वेडी आहेस का, तू इथे काय करते आणि अचानक तू इथे का आलीस. तेव्हा नैना म्हणते की मला तर वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या घाबरताल म्हणून. तेव्हा आता रोहिणी म्हणते की सॉरी, आणि मी तुला त्या कलावरती नजर ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि ती जर तुझ्या मागोमाग रूम मध्ये आली तर आपण काय करायचं बरं. तेव्हा आता नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, कूल डाऊन. अहो माझ्या बहिणीला नेमकं त्याच वेळेस तुमच्या बाबांनी बोलावलं, म्हणजे अहो ते दोघं एकमेकांशी किती बोलतात आणि ते दोघं एकमेकांशी इतकं बोलतात म्हणजे कला काही इतक्या लवकर इकडे नाही येऊ शकत आणि ते दोघंही एकमेकांशी बोलत असल्यामुळे तिला मात्र इकडे येण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे मला असं वाटलं की तोपर्यंत तुम्हाला रूम मध्ये येऊन मदत करावी म्हणून. तेव्हा आता रोहिणी म्हणते की त्याची काही गरज नाही, कारण काम मात्र पत्ते झालेलं आहे. तेव्हा ते ऐकून नैना म्हणते की हो ग्रेट. आणि तेव्हा रोहिणी म्हणते की एकदा की अद्वैत आला आणि त्याला त्या गरम पाण्याचा चटका बसला आणि कसला आरडाओरडा होतोय हे बघतच राहा. तेव्हा मात्र आता नैना म्हणते की म्हणजे असं किंवा तसं राहाडा तर शेवटी होणारच. आणि चला आता मॉम इन लॉ, चला का थांबला. तेव्हा आता रोहिणी म्हणते की एक मिनिट थांब, मी जरा बटन बंद करते. तर नैना तिचा हात धरते आणि कशाला बटन बंद करतात, आपलं सगळं ठरलेलं आहे, मग तुम्ही असं का करतात. त्यावर ते आता रोहिणी म्हणते आणि रागावते आणि म्हणते की मी तुला सांगते, फक्त तेवढंच करायचं आहे आणि तुझा फोन कुठे आहे ते मला सांग. तेव्हा आता नैना लगेच तिचा मोबाईल दाखवते. तर रोहिणी म्हणते की यामध्ये शॉर्ट सर्किट कसं करता येईल आणि त्याबद्दल एखादा व्हिडिओ असा शूट असेल तो मला दाखव. नैना म्हणते की ओके आणि गुड आयडिया. लगेच ती आपल्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ ती दाखवते. त्यानंतर आता इकडे आबा हे कलाला म्हणतात की हे बघ, तू असा विचार करत असते की जर तू खरं सांगितलं आबांना त्याचा त्रास होईल असा तुझ्या मनात जर विचार असेल तर तसं मात्र तू काही करू नको. आणि हे बघ, रजनी बरोबर तू जे काही बोलत होते हे सगळं काही मी ऐकलेलं आहे. तेव्हा आता थांब, मी तुला सगळं काही अगदी थेटच विचारतो. आणि हे बघ, अद्वैतने तू त्याच्याशी अनुरूप आहे की नाही हे जे काही खोल डोक्यामध्ये घेतलेलं आहे ना. तेव्हा आता कला ही आबांकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे रोहिणी ही आता म्हणते की झाले ना सगळे काही काम अगदी पथ्ये. तेव्हा नैना म्हणते की हो ओके डन, आणि चला मी बटन ऑन करते. तेव्हा रोहिणी आता नैनाच्या हाताला धरते. अगं मूर्ख मुली, अगं तुला तर शॉक लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे लाकडी काठी लागेल बटन ऑन करण्यासाठी. तर नैना म्हणते की सॉरी, अहो माझ्या तर लक्षातच आले नाही, थांबा मी लगेच काठी घेऊन येते. तेव्हा आता लगेच रोहिणी तिच्यावरच ओरडते की अगं बावळट मुली, नैना काय करतेस, अगं एखादी फ्रेम किंवा लाकडी काठी आणावी लागेल आणि
लवकर शोधून घेऊन ये, नाहीतर तोपर्यंत दुसरं कोणी इथे येऊ शकते. तेव्हा आता नैना म्हणते की हो आणेल आणि आणते आणि लगेच ती एक फोटो फ्रेम घेऊन येते. आणि हे चालेल का असं रोहिणीला विचारते. तेव्हा रोहिणी मात्र हो म्हणते आणि नैना लगेच आता त्या फोटो फ्रेमने बटन ऑन करून ठेवते आणि दोघे आता का इतक्या खुश होतात. तेव्हा आता नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो आणखीन एक प्रश्न होता, आपण हे जे काही शॉर्ट सर्किट केलेलं आहे. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणीला हसू येतं. रोहिणी लगेच म्हणते की नैना अगं मला तर अगोदर असं वाटत होतं की तू माझ्या राहुलला नाही शोभत, पण देव सुद्धा अगं कमालच करतो. अगं जोड्या सुद्धा तो अगदी करेक्ट अशा जुळूनच जमिनीवर पाठवतो आणि तू मात्र आता अगदी राहुलची बायको म्हणून शोभते. तेव्हा आता नैना मात्र इतकी खुश होते, परंतु रोहिणी मात्र आता तिच्यावर आणखीन चिडते. अगं बिंडोक मुली, काय लाजतेस आणि काय हसतेस, अगं दोघांमध्ये सुद्धा अक्कल थोडीशी कमीच आहे, दोघेही आता मूर्खच आहात. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ. तेव्हा रोहिणी म्हणते जोपर्यंत आता ह्या शॉर्ट सर्किटमुळे कुणाला शॉक लागत नाही अगं तोपर्यंत आरोप मात्र कलावर कसं जाईल बरं. तेव्हा आता नैना विचार करून म्हणते की हो ना, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं, मी तर अगदी करेक्ट असा विचार करतात. त्यावरती आता नैना इतकी खुश होते आणि रोहिणी सुद्धा खूप खुश होता. त्यानंतर आता इकडे आबा हे कलाला विचारतात की हे बघ, मी तुला विश्वासाने आता प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे तू सुद्धा तेवढाच माझ्यावर विश्वास दाखव आणि त्या प्रश्नाचे मला उत्तर दे. तेव्हा आता कला सुद्धा आजोबाबरोबर खरंच बोलते. ती म्हणते की हो आजोबा, हे एकदम खरं आहे, परंतु आजोबा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही जे काही वागतो ते सर्व काही अगदी विचार करूनच वागतो. म्हणजे हे बघा चांदेकरने हे ठरवलेलं आहे, परंतु त्यामध्ये मी सुद्धा सामील आहे. म्हणजे हे बघा जो काही आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यात मात्र तो एकटा, त्यामध्ये माझं सुद्धा मत असेल, त्यामुळे आजोबा तुम्ही काही काळजी करू नका. तर आजोबा म्हणतात की अगं काळजी करू नका असं कसं म्हणतेस, तुमच्या दोघांचा संसार आहे आणि तो संसार तुम्हाला दोघांना जपायचा आहे. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, अगं कला तू या घरची लक्ष्मी आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी तू मात्र घराकडे पाठ फिरवायची नाही. बरं ठीक आहे, तू समजूतदार आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आता मात्र मी तुला जे काही सांगितले हा शब्द प्लीज तू कायम माझा लक्षात ठेव. आणि त्यानंतर आता इकडे नैना, राहुल आणि रोहिणी हे तेथे हॉलमध्ये बसलेले असतात. सरोज आणि अद्वैत घरी येण्याचीच ते वाट पाहून असतात. तेवढ्यात आता अद्वैत आणि सरोज घरी येतात. दोघेही एकमेकांशी येताना बोलतच असतात. अद्वैत सरोजला म्हणत असतो की बरं झालं मीटिंग जरा लवकरच संपली आणि आई मी जरा फ्रेश होऊन येतो, म्हणून तो आपल्या रूम मध्ये जातो. तेव्हा मात्र आता रोहिणी इतकी खुश होते आणि नैना सुद्धा. रोहिणी म्हणते की आता मात्र खरा धमाका होईल. त्यानंतर आता इकडे आजोबा हे कलाला म्हणत असतात की हे बघ देवी आई आहे आणि देवी आई मात्र सगळं काही व्यवस्थित करेल. तेव्हा आता आजोबांचं हे सगळं काही बोलणं ऐकून झाल्यानंतर मला म्हणते की आजोबा आता येऊ का मी. आणि हे बघा आजोबा, मला आता तुम्ही देवीचा म्हणजे नाव घेतलं म्हणून आठवलं, काल मी जेव्हा आईकडे गेले होते तेथे मात्र मला तेथे एक पत्रक असं सापडलं. पत्रकावर जुन्या काळातील जे काही एक सुंदर मूर्ती होती त्या मूर्तीचं कोरीव काम केलेलं होतं आणि खरंच ते काम खूप सुंदर आणि सुबक होतं. आणि कोणीतरी असं कर्मर असं जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र आता लगेच अद्वैतचा इतका जोराने खरे खरे असा आवाज कलाच्या कानावर पडतो. तेव्हा आता सर्वजण उठून उभे राहतात. तेव्हा आता लगेच रोहिणी, नैना आणि राहुल मात्र खुश होतात. याच्या चेहऱ्यावर लगेच आनंद येतो की जे काही त्यांच्या मनाप्रमाणे आता घडायला सुरुवात झालेली असते. तेव्हा आता कला म्हणते की काय रे काय झालं आणि काय इतका ओरडतोस. तेव्हा आता आबा, कला आणि सरोज हे सगळेजण तेथे येतात. तर अद्वैत म्हणतो की काय ग, आपण सकाळी गिझरचं बटन किती वाजता ऑन करत असतो आणि हे बघ अजूनपर्यंत ते बटन ऑन आहे, किती हा हलगर्जीपणा. म्हणून अद्वैत आता कलावर भयंकर चिडलेला असतो. आणि तेवढ्यात लगेच सरोज ही आत जाते आणि रजनी सुद्धा तेथे आलेली असते आणि रोहिणी, नैना सुद्धा मागून येतात. सरोज आता दरवाजात उभी राहते. तेव्हा कला म्हणते की हे काय, अरे काही कसं बोलतोस, अरे मी सकाळीच गिझरचं बटन हे ऑफ केलं होतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो का, अगं तू किती बेजबाबदार आहे हे मला पूर्ण माहिती आहे आणि मुळात त्या गिझर मधील तुला काही कळत नाही, मग तुला हात लावण्यासाठी कोणी सांगितलं होतं बरं. आणि आता मात्र तोंड वर करून तुम्हाला सांगते की मी कधीही नाही करत, तू मान्य कर की ही चूक तुझीच आहे. तेव्हा कला म्हणते की अरे मी काहीच केलेलं नाही, तरी सुद्धा मी का चूक मान्य करू. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये वाद तुला घालायचाच असतो आणि माझ्याशिवाय दुसरं गिझर कोण वापरतं बरं. प्रत्येकाच्या रूम मध्ये ज्याच्या त्याच्या वॉशरूम आहेत, मग आपल्या रूम मध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोण हात लावणार बरं. तेव्हा आता कलाने काही केलेलं नसतं आणि सर्वांसमोर अद्वैत आता कलावर भयंकर चिडतो आणि तिच्यावर आरोप करतो. आणि आता रोहिणी लगेच कलाला दोषी ठरवते आणि म्हणते की कला, अगं तू कशी इतकी बेजबाबदार वागू शकतेस, अगं हे जे काही वागलीस ते किती धोकादायक आहे, तुला कळलं
कळलं का? तेव्हा आता नैना सुद्धा लगेच कलाला दोषी ठरवण्यासाठी मुद्दाम म्हणते की अगं कला, आपल्या माहेरी आपण गॅसवर पाणी तापवतो आणि ते आपण तिकडे बंबामध्ये सुद्धा पाणी तापवतो आणि तुझी मात्र अजूनपर्यंत तीच वेळ आहे का? ती सवय अजून तुझी गेलेली नाही का? मुद्दाम आता कलाला वेड्यात काढण्यासाठी, आणि कलाच या सर्वाला दोषी आहे आणि अद्वैत तिच्यावर आणखीनच ओरडला पाहिजे. काही झालं तरी अद्वैतने मात्र आता हिला घराच्या बाहेर काढायला हवं असं मुद्दाम आता ह्या दोघी आणखीन त्यात भर घालत असतात. आणि हे बघ, हे जे काही तू असं वागते ना, तुझ्या त्या असल्या वागण्याने तुझ्या नवऱ्याचं सुद्धा स्टेटस तू कमी करते आणि खरं तर मला सुद्धा लाज आणतेस आणि तुला कळत नाही का? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ नैनाताई, वाटेल तसं बोलू नको. मी सकाळी बटन बंद केलं होतं आणि ते बटन कसं चालू झालं हे मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा आता सरोज सुद्धा अगदी रागाने ते कलावर भडकते आणि अद्वैतला म्हणते की बघितलंस का, ही मुलगी कधीही स्वतःची चूक मान्य करत नसते. तेव्हा आता कला ही सरोज मॅडमला सुद्धा तेच समजावले जाते की अहो सरोज मॅडम, मी काही केलेलं नाही. तेव्हा अद्वैत लगेच आता कलाला शांत राहायला सांगतो की इनफ कला, कधीतरी स्वतःची चूक मान्य करत जा. आणि हे बघ, ही चूक तुझी आहे, ही तुझी चूक लक्षात येण्यासाठी मी अजूनपर्यंत सुद्धा गिझरचं बटन हे बंद केलेलं नाही. तेव्हा आता आबा लगेच म्हणतात की बाद झालं, आता जे काही आरोप तुम्ही कलावर करतात ना, हे बंद करा. अरे काय रे अद्वैत, तू अजून सुद्धा गिझर बंद नाही केलं? अरे भांडणं तरी होतच राहणार, अगोदर ते गिझर बंद कर आणि सरोज जा बरं तू ते गिझर बंद कर. तेव्हा आता सरोज म्हणते की हो ना, ते गिझर तर मी बंद करेल, परंतु तुम्ही या मुलीला सांगा की ती स्वतःची चूक अजूनपर्यंत मान्य नाही करत. तेव्हा आता हे बघा आबा, हे जे काही घडतं ते आता सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्या मुलीला बोलू शकता. एक नंबरची ही मुलगी नाटके आहे, गरीब घरातून आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सुखसोयी घेण्याची नाटकं त्यांची सुरू झालेली आहेत. तेव्हा आता सरोज सुद्धा वाटेल तसा अपमान कलाचा करत असते, पण तरी सुद्धा कला आता काही उत्तर देत नाही. ती अगदी शांत असते, कारण तिने कधीही एक चूक केलेलीच नाही, पण तरी सुद्धा तिच्यावर आरोप होतात म्हणून तिला खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता सरोज आत जात असते तर नैनाचा जीव खालीवर होतो. ती हळूच रोहिणीला म्हणते की अहो मॉम इन लॉ, सरोज मॅडम आतमध्ये चालल्यात आणि त्यांना जर काही झाले तर. तेव्हा रोहिणी नैनाला शांत राहण्यासाठी सांगते आणि हे बघ, शांत राहा, सरोज वहिनीला जर काही झाले तरच मात्र मोठा धमाका होऊ शकतो. आणि तेवढ्यात मात्र आता सरोज आत जाते आणि जेव्हा ती बटन बंद करते तेव्हा तिला जोराचा शॉक बसतो आणि ती जोरात किंचाळते की आणि लगेच खाली कोसळते. तेव्हा आता सर्वांना एक खूप मोठा प्रकारचा धक्का बसतो. अद्वैत कला सर्वजण आत धावत जातात. अद्वैत म्हणतो की आई आई आणि तो सरोजला उचलतो. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे देवा, हे काय झालं आणि सरोज वहिनीला काय झालं, नक्की हे काय सुरू आहे, या घरामध्ये नक्की हे काय सुरू आहे. तेव्हा आता नैना म्हणते की बापरे, सरोज मॅडमला शॉक लागलेला आहे, तर म्हणजे आता काय होणार. तेव्हा राहुल म्हणतो की ते काही आता सांगता येत नाही, परंतु शॉक लागणं हे खूप डेंजर असतं. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे देवा सरोज, सरोज म्हणून ते सरोजला आवाज देतात. आबांना सुद्धा आता खूप धक्का बसतो. सरोज तर आता बेशुद्ध पडलेली असते. अद्वैतचा जीव अगदी पूर्णपणे आईसाठी कासावीस होतो. तो म्हणतो की आई आई. तेव्हा आता नैना हळूच रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ, मी तुम्हाला सांगत होते ना की सरोज वहिनींना हात लावून देऊ नका, त्यांना थांबवा म्हणून, परंतु तुम्ही तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हतात. अहो त्यांचा आपल्याला प्लॅनिंग साठी किती उपयोग होत होता, त्या आपल्या बाजूने होत्यात ना. तेव्हा आता रोहिणीला खूप राग येतो. रोहिणी म्हणते की मूर्ख मुली, अगं शांत राहा, अगं आपण गिझर ऑन करून ठेवलं म्हणून सरोज वहिनीला जर शॉक बसला आणि ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट किती मोठा असेल याचा विचार. तेव्हा आता अद्वैत राहुलला म्हणतो की तू येथे थांबू नकोस, तू डायरेक्ट लगेच आता डॉक्टरांना कॉल कर. तेव्हा आता कला आपल्या पदराने सरोजला वारा घालत असते. तेव्हा आता आबा म्हणतात की कोणीतरी अगोदर ते गिझरचं बटन बंद करा. तेव्हा कला उठते आणि हातामध्ये ती काठी घेऊन येते आणि काठी घेऊन ती मात्र आता ते गिझरचं बटन बंद करते. रजनी तिला म्हणते की सावकाश, आणि पुन्हा ती सरोज जवळ बसते आणि अद्वैतला म्हणते की तू तिकडून धर आणि मी इकडून धरते, आपण त्यांना जरा बाहेर घेऊन जाऊ. तेव्हा आता कला आणि अद्वैत सरोजला धरून बेडवर घेऊन येतात. अद्वैत म्हणतो की हे बघ, काही काळजी करू नको आई, मी आहे ना. तेव्हा कला सुद्धा आता तिच्या अंगावर टाकत असते तर अद्वैतला राग येतो. अद्वैत रागाने तिचा हात बाजूला करतो आणि तुला काही करायची गरज नाही असे म्हणतो. मी आहे माझ्या आईची काळजी घेण्यासाठी, तुझी काही गरज नाही. तेव्हा कलाला आणखीन वाईट वाटतं. तेव्हा आता अद्वैत कलाशी जे काही वागतो ते बघून मात्र रोहिणी, नैना आणि राहुल यांना हसू येत असतं. त्यानंतर आता आबा हे सरोजला विचारतात की सरोज तुला बरं वाटतं ना. तेव्हा आता सरोजला थोडीशी शुद्ध आल्यासारखं होत असतं, तर आता ती शुद्धीत म्हणते की हो आबा. त्यानंतर रजनी ही सरोजला म्हणते की वहिनी अहो डोळे उघडा ना. तेवढ्यात आता अद्वैत विचारतो की राहुल कुठे आहे आणि त्याने डॉक्टरांना फोन केला की नाही. तेव्हा लगेच आता राहुल आतमध्ये येतो आणि म्हणतो की हो डॉक्टर येतातच, मी त्यांना म्हणालो होतो की मी त्यांना पिकअप करण्यासाठी येतो, परंतु ते मात्र नाही म्हणाले आणि ते येतच असतील
तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, दर 5 मिनिटाला तू त्यांना कॉल करत राहा. आणि तेवढ्यात आता सरोज हालचाल करत असते. तर रजनी म्हणते की अद्वैत, अरे वहिनींना बहुतेक शुद्ध येते आणि त्या जाग आल्यासारखं करतात. तेव्हा आता अद्वैत लगेच सरोजला म्हणतो की आई. तेव्हा कला म्हणते की त्यांची पावलं ही चोळायला हवी. तेव्हा कला लगेच त्यांचे पावलं चोळायला जात असते. परंतु आता मात्र अद्वैत तिला म्हणतो की 1 सेकंद आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा. मी आहे ना इथे, मी माझ्या आईची काळजी घेतो, तुम्हाला कुणाला काळजी घेण्याची काही गरज नाही. तेव्हा आता आबा अद्वैतला समजवतात की अरे असं कसं. तेव्हा आता अद्वैत आबांना म्हणतो की आबा प्लीज, मी जे काही सांगतो ते ऐका. प्लीज इथे कोणीही गर्दी करू नका. मी सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना मी आहे म्हणून. इथे इतरांच्या वागण्यामुळे माझ्या आईच्या जीवावर बेतलं, असे तो आता कल्लाकडे बघत रागाने म्हणत असतो. तेव्हा आता आबा म्हणतात की चला सर्वांनी बाहेर चला. तेव्हा सर्वजण बाहेर निघून जातात. परंतु कला मात्र बिचारी तेथेच बसलेली असते. अद्वैत आता तिच्यावर ओरडतो की मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तुला काही वेगळं सांगायचं आहे का? नाही ना. तेव्हा कला म्हणते की मी पण. तर अद्वैत म्हणतो की नाही, येथे तुला थांबण्याची काही गरज नाही. तेव्हा आता बिचारी कला तेथून उठते आणि लगेच बाहेर जाते. तेवढ्यात आबा सुद्धा बाहेर असतात. कला बाहेर येते, आजोबांकडे पाहते. तर आजोबा म्हणजे आबा आपले कलाजवळ येतात. तेव्हा आता आजोबा कलाला म्हणतात की कला बाळा, अगं सगळं काही गोष्टी जपून आणि अगदी विचार करून करायचे असतात. तेव्हा आता कलाच्या डोळ्यात पाणी येत असतं. कला म्हणते की मी आईची शपथ घेऊन सांगते की आजोबा, अहो जेव्हा मी सकाळी सर्व काही आटपून घेतलं तेव्हा गिझरचं बटन हे मी लक्ष देऊन बंद केलं होतं. जेव्हा चांदेकर सुद्धा बाथरूमच्या बाहेर येतो तेव्हा सुद्धा मी चेक करून पाहते की गिझर मात्र काही चालू ठेवले की काय. माझ्या हाताने मी सगळं काही चेक करून बंद करत असते. परंतु हे सर्व असं असताना मी का असं बटन ऑन करून ठेवेल बरं. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ, अद्वैत हा सरोजच्या बाबतीत जरा हळवा आहे आणि त्यात म्हणजे सरोजला आज शॉक बस. त्यामुळे कला तू अद्वैतची जरा मनस्थिती समजून घे. तेव्हा आता कलाचे डोळे भरून येतात. त्यानंतर आता इकडे रोहिणी आणि नैना रूम मध्ये येतात. इतक्या खुश असतात. नैना म्हणते की वा मानलं पाहिजे मॉम इन लॉ तुम्हाला, खरंच काय असे हुशार आहात तुम्ही. आणि हे बघा, ज्या शाळेची मी हुशार विद्यार्थिनी आहेत त्या शाळेच्या मात्र तुम्ही प्रिन्सिपल आहात. तेव्हा आता रोहिणी म्हणते की बस, अगं बस झालं. आणि आता मात्र तुझ्या लक्षात आलं असेल अद्वैत हा कला बरोबर इतका तुटक जरी तुटक बोलत असला तरी सुद्धा आता त्या बंद खोलीमध्ये मात्र एक मोठा धमाका होणार आहे आणि त्याची झळ मात्र या घरातील सगळ्यापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा ना अद्वैतला आता कळलंच असेल की कला या घरासाठी आणि त्याच्यासाठी कशी योग्य मुलगी नाही म्हणून. तेव्हा आता लगेच नैना खुशून म्हणते की हो एकदम करेक्ट. आणि तेवढ्यात राहुल धावत येतो. राहुल म्हणतो की मम्मा अगं डॉक्टर आले, चला सगळ्यांनी म्हणून धावतच आता तिकडे सरोजकडे अद्वैतच्या रूम मध्ये जातात. त्यानंतर आता इकडे डॉक्टर सरोजला चेक करतात आणि आता बरं वाटतं का असं विचारतात. तेव्हा आता सरोज म्हणते की हो मगासपेक्षा जास्त बरं वाटतं. तेव्हा आता डॉक्टर सांगतो अद्वैत तुम्ही घरच्यांनी प्लीज त्यांच्यासोबत बोलतच राहा, कारण त्यांना बोलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि एक मात्र बरं झालं कारण फार जोराचा त्यांना लागलेला नाही म्हणून, नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली असते. तेव्हा सरोजला थोडंसं असं गरगरल्यासारखं होत असतं. तेव्हा आता अद्वैत कलाकडे पाहत असतो. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रोहिणी आणि नैना मुद्दाम कलाला दोषी ठरवण्यासाठी आता सगळ्यांसमोर बोलतात की नैना म्हणते की या कलाला कळायला नको, स्वतःच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. तेव्हा आता सरोज आणि अद्वैत नैनाकडे पाहत असते. तेव्हा रोहिणी सुद्धा नैनाच्या होला हो करते आणि म्हणते की हो ना, सरोज रोहिणीच्या जीवावर जर बेतलं असतं तर काय झालं असतं. तेव्हा आता अद्वैत सरोजला धरतो आणि तिच्या रूममध्ये तिला घेऊन येतो. रूममध्ये आल्यानंतर अद्वैत हा सरोजला म्हणत असतो की जे काही झाले त्यामुळे माझं डोकं आणखीनच फिरलेला, त्यामुळे आता मी स्वतःला सुद्धा आणि देवाला सुद्धा नाही फसवणार. उद्या मी त्या खरेबरोबर पूजेला नाही बसणार. तेव्हा मात्र सरोज आणि अद्वैतच्या कानावर आबांचा काहीतरी असा आवाज येतो. ते दोघे आता एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.